परमेश्वराची स्तुती असो. आजचा विषय आहे शब्द पुरेसे नाही. म्हणजे परमेश्वर प्रीती तुमची भक्ती शब्द सोबत कृती दिसली पाहिजे. पास्टर ख्रिस म्हणतात 1 तेसलोनिकरास 1:5 कारण आमचे सुवार्ता वचन तुमच्यापर्यंत फक्त शब्दातच आले नाही, तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण खात्रीसह आले. जसे तुम्हाला माहिती आहे की तुमच्यासाठी आम्ही तुमच्यामध्ये कसे वागलो. पास्टर ख्रिस म्हणतात, लोक अनेकदा म्हणतात, कृती शब्दापेक्षा अधिक बोलकी असते. त्याचा विचार करा. एखादा मित्र कायम तुमच्यासोबत राहण्याची हमी देतो, पण वेळ आली की तो तो त्यात नाहीच. अशा वेळी त्याचा शब्द अर्थहीन ठरतात, कारण त्याच्या मागे कृती नसते. शास्त्रात अनेक ठिकाणी आपण पाहतो की देवाने शब्द आणि कृती यांना एकत्र महत्त्व दिला आहे. उदाहरणार्थ उत्पत्ती 2:7 सांगते, देवाने मातीपासून मनुष्य तयार केले आणि त्यांच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला. देवाने मनुष्य निर्माण करताना फक्त शब्दांचा वापर केला नाही. तसेच 1 योहान 3:18 मध्ये प्रेषित योहान आपल्याला इशारा देतो, लहान मुलांनो, आपण शब्दाने वा जिभेने नव्हे, तर कृती आणि सत्याने प्रेम करूया. फक्त मी प्रभूवर प्रेम करतो किंवा मी लोकांवर प्रेम करतो असे म्हणणारे पुरेसे नाही. प्रेम कृतीतून सिद्ध होतात. कृतज्ञता ही आपण फक्त धन्यवाद प्रभू एवढेच म्हणत नाही, आपण ती दाखवतो. आपण उपासनेत आपला आवाज उचलतो, होय, पण त्यासोबत प्रभूला अर्पण देतो, सेवा करतो आणि स्वतःला देतो. शास्त्र संपूर्णपणे हेच तत्व शिकवते. परिणाम व्हायचे असतील तर शब्दांनी कृतीची साथ असली पाहिजे. 1 तेसलोनिकरास 1:5 मध्ये आपण पाहतो की तेसलोनिकातील विश्वासण्याकडे सुवार्ता फक्त शब्दातच नाही, तर सामर्थ्याने आणि पवित्र आत्म्याने आली. आपण प्रचार प्रचार कार्य ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने साथ दिलेली असली पाहिजे. प्रमाणे याकोब शिकवतो की वचन ऐकणारे नव्हे तर करणारे धन्य असतात. प्रभू येशूने केवळ तोंडी उपासणाऱ्या करणाऱ्याला म्हणाला, हे लोक माझ्या तोंडाने माझ्या जवळ येतात आणि त्यांनी होटांनी माझे मान देतात, परंतु त्यांचे हृदय माझ्यापासून दूर आहे. केवळ शब्द त्यामागे योग्य कृती नसल्यास प्रभूवरील खरी भक्ती व्यक्त करण्यासाठी अपुरे ठरतात. बायबलमध्ये सांगितले आहे की कृतीशिवाय विश्वास मृत आहे. जसा आत्माशिवाय शरीर मृत आहे, तसा कृतीशिवाय विश्वासही मृत आहे.